तर एवढी सगळ्या आजारांवरती योग हा उपचार असू शकतो. अन्नतारी अन्नमारी, अन्न जीवन देतं, अन्न मृत्यू पण देतं. मनाचं आरोग्य जर तुम्हाला राखायचं असेल तर योगशास्त्राशिवाय पर्याय नाही. वय वर्ष 10 पासून योग सुरू करू शकतो आपण, ते 100 पर्यंत. डिप्रेशनमध्ये तुम्हाला आधार देणाऱ्या गोळ्यांपेक्षा योग तुम्हाला खूप आधार देतो. भारत जर विश्वगुरु व्हावा असं वाटत असेल तर आपली येणारी पिढी ही शारीरिक आणि मानसिक रित्या सदृढ असणं अतिशय गरजेचं आहे आणि ते फक्त योग करू शकतो. जोपर्यंत आपण चमत्कार दाखवत नाही तोपर्यंत नमस्कार होत नाही. 103 तास योगा करून चमत्कार दाखवला. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आमच्या कट्ट्यावरती आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला नामवंत व्यक्तींची भेट घडवून देतो आणि त्याच्यातून त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. आजही आमच्या कट्ट्यावरती अशीच एक नामवंत व्यक्ती आलेली आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रज्ञा पाटील. नमस्कार मॅम, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. प्रज्ञा मॅमच्या नावावरती 103 तास योगा करण्याचा एक विश्वविक्रम आहे, ज्याची नोंद गिनीज बुकमध्ये देखील झालेली आहे. योगा आणि प्रज्ञा मॅडम यांचं एक अतूट नातं आहे. आज आपण योगाबद्दल त्यांच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. मॅम, आम्हाला योगा म्हणजे काय आधी हे समजून सांगा. खूपच छान प्रश्न, कारण की योग म्हणजे काय हेच बेसिकली लोकांना अपरिचित आहे. योग म्हणजे साधारणतः अशी कल्पना आहे की आसन करणे, प्राणायाम करणे आणि जास्तीत जास्त ध्यानापर्यंत लोकांना माहिती आहे. ध्यान करणे म्हणजे योग करणे, आणि योगा नव्हे तर योग हा आपला शब्द आहे मूळ. तर योग म्हणजे ॲक्च्युली लाईफस्टाईल. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हा पूर्ण मिळून योग तयार होतो. योग म्हणजे फक्त आसन नव्हे, किंवा योग म्हणजे फक्त प्राणायाम नव्हे, किंवा योग म्हणजे फक्त समाधी नव्हे, तर संपूर्ण अभ्यास केला तर योग केला असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात योग एक जीवनशैली आहे. म्हणजे जीवन कसं जगावं ह्याचं आदर्श उदाहरण देणारं शास्त्र आहे, विज्ञान आहे. आपल्या ऋषीमुनींनी याच्यावर अभ्यास केलेला आहे. शरीरशास्त्र आणि मनशास्त्र याचं बॅलन्सिंग करून निर्माण केलेलं हे एक शास्त्र आहे, पद्धती आहे, आणि ही एक जीवनशैली आहे. जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन पूर्णपणे योगशास्त्र करतं. आपल्याला योगशास्त्र हे आपलं प्राचीन योगशास्त्र आहे. योगा आणि आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे? अगदी छान. ॲक्च्युली जगातलं एकमेव शास्त्र आहे हे योगशास्त्र, आणि ज्याची निर्मिती भारतात झालेली आहे. आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. जगातलं कुठलंही शास्त्र असं नाही आहे की ज्याने मनावर आणि शरीरावर दोघांवर विचार केलेला आहे. फक्त योग एकमेव शास्त्र असं आहे की जे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य याचं दोघांचं बॅलन्सिंग करतं. यम नियम आसन पर्यंत आपण शारीरिक एक्सरसाइजवर फोकस करून शारीरिक आरोग्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. त्यानंतर प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी मिळून आपण मानसिक आरोग्य सांभाळू शकतो, आणि दोघांचा बॅलन्स करूनच आयुष्य छान जगू शकतो. फक्त शारीरिक फिटनेस असला तर मनुष्य सक्सेस होऊ शकत नाही, किंवा मानसिक फिटनेस तर खूप कमी लोकांचा असतो असं मी म्हणेन. मानसिक फिटनेस हा अतिशय महत्त्वाचा आहे, जो शारीरिक फिटनेसवर सुद्धा मात करू शकतो. म्हणून मनाचं आरोग्य जर तुम्हाला राखायचं असेल तर योगशास्त्राशिवाय पर्याय नाही, आणि म्हणून आपल्या भारत सरकार सुद्धा आता यावर खूप छान काम करत आहेत. शाळांमधून योगाचं प्रशिक्षणाचं कामाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे मॅडम, कुठलाही आजार झाला असला, म्हणजे तुम्हाला अगदी ब्लड प्रेशरचा त्रास असेल, मधुमेह असेल, थायरॉइड असेल, किंवा इतर कुठलाही त्रास असेल, अगदी सांधेदुखी जरी असली तरी डॉक्टर तुम्हाला योग करण्याचा सल्ला देतात. बरोबर. तर एवढे सगळ्या आजारांवरती योग हा उपचार असू शकतो? अगदी 100%. कारण सायन्सने पण आता प्रूव्ह केलेलं आहे की 80% किंवा 70% रोग हा मानसिक असतो आणि 20 ते 30% हा शारीरिक असतो. तर मनावर जर तुमचं नियंत्रण आलं तर शरीरावर आपोआप येऊ शकतं. हे तर योगशास्त्राचं कौशल्य आहे की जे मनावर जास्त चांगल्या पद्धतीने काम करतो. आणि जे काही आसनांचा अभ्यास आपण करतो ते वेगवेगळ्या हार्मोन्सवर काम करतो. जेव्हा एखादा हार्मोन इम्बॅलन्स होतो तेव्हा विकृती निर्माण होते. फॉर एक्झाम्पल थायरॉइड आपण घेतला किंवा डायबिटीस घेतला, तर डायबिटीस का होतो? तर तुमचं जे पॅनक्रियाज आहे ती व्यवस्थित काम करत नाही, तिच्या स्नायू कमकुवत झालेले असले पाहिजे. तर त्यासाठी आसनं दिलेली आहेत, वेगवेगळ्या आसनांचा सेट दिलेला आहे. मच्छिंद्रासन आहे, अर्धमच्छिंद्रासन आहे, पश्चिमोत्तानासन, अजून काही. आणि मग त्या आसनांचा अभ्यास जर आपण केला तर तुमचं जे स्वादुपिंड आहे ते सुदृढ होतं, आणि त्यातून जो हार्मोन सिक्रेट होतो इन्सुलिन नावाचा, जो की साखर पचन करण्यासाठी काम करतो, त्या हार्मोनचं बॅलन्सिंग ह्या आसनांच्या सहाय्याने होऊ शकतं.
आणि मग याला आपण प्राणायामाची जोड देऊ शकतो, जेणेकरून मानसिक संतुलन पण तुमचं होऊ शकतं. तर अशा पद्धतीने ही एक उत्कृष्ट विना औषध उपचार पद्धती आहे आणि हे आपलं शास्त्र आहे, भारतीयांचं शास्त्र आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. तर सांधेदुखीवरती सुद्धा अगदी म्हणजे योग असंच काम अगदी करतं. अगदी अगदी असं सांधेदुखी पण लाईफस्टाईलमुळे होते आणि कुठलाही आजार सडन नाही होत है ना, त्याची प्रक्रिया सुरू होते, प्रोसेस सुरू होते. ती प्रोसेस कधीतरी स्टार्ट झालेली असते, रिफ्लेक्शन आपल्याला कालांतराने दिसतं जेव्हा त्याचं विकृतीत निर्माण, आणि मग आपण म्हणतो की मला हा आजार झाला. तर सांधेदुखी ही ॲक्च्युली ना तुमच्या पचन संस्थेशी निगडीत आहे. तुमचा आहार विहार जर व्यवस्थित नसला तर जे काही टॉक्सिन्स तुमच्या आहारातनं निर्माण होतात, गॅसेसमध्ये त्याचं कन्व्हर्शन जेव्हा होतं तेव्हा ते होलो स्पेसमध्ये जाऊन बसतं. होलो स्पेस कुठे आहे तर सांध्यांमध्ये आहे, वेन्समध्ये आहे, जिथे पण त्याला आकाश मिळतं तिथे तो वायू किंवा ते दूषित जाऊन बसतात. वात म्हणतो. वात येस, वायू, म्हणून ते वायू हा शब्द मी वापरला. तर हा वात त्या ठिकाणी जाऊन बसतो आणि मग तो जसा जसा जास्त कालावधी होतो तसं त्याच्या टॉक्सिनमध्ये घाणेरड्या स्वरूपात रूपांतरण होतं आणि मग आपल्याला पेन व्हायला लागतं. तर म्हणजे त्याचं मूळ ॲक्च्युली आहे पचनसंस्थेशी. तर तुमचा खाण्याची सिस्टम तुम्ही व्यवस्थित जर फॉलो केली, आता खाण्याची पद्धत आहे ॲक्च्युली आम्ही डाएटला जास्त प्राधान्य देत नाही. तुम्ही सिस्टम समजून घ्या, प्रोसेस समजून घ्या आणि मग ती फॉलो करा, तर तुम्ही काहीही खाल्लं तरी चालू शकतं, असं आमचं योगशास्त्रात जे काही अभ्यास करतात त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्ही इतक्यात सांगितलं की योग आणि तुमचे पचनसंस्था आणि योग यांचं पण कनेक्शन आहे. बिलकुल यांचं कनेक्शन आहे. पण म्हणजे काय आहार करायचा, काय खायचं आणि काय खाऊ नये योग करताना, याबद्दल सांगा थोडं. ॲक्च्युली जिथे जे पिकतं ते तिथे खाल्लं पाहिजे. उदाहरणार्थ आता नाशिक जिल्ह्यातलं प्रधान पीक जे आहे बाजरी आहे. तर बाजरीची भाकरी इथे तुम्ही खाऊ शकता, ती कुठल्याही याला पचू शकते. नागली आहे ती तुम्ही इथे आहारात जास्त वापर करू शकतात. गहू इथला नाही, तर गव्हाचा तुम्ही जर अन्नात हे केलं, सहभाग केला तर त्याचा कदाचित तुम्हाला त्रास होऊ शकतो, परंतु बाजरी नागली ह्या धान्यांचा त्रास नाही होणार. म्हणजे योगशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की जिथे जे पिकेल तिथे ते आहारात असणं गरजेचं आहे. मुख्य आहार मुख्य आहार म्हणून तुम्हाला तेच ग्रहण केलं पाहिजे. आणि पाचन संस्था कसं काम करते हे शिकून घेतलं पाहिजे. म्हणजे निसर्ग नियमांचं पालन केलं पाहिजे. कसं खाल्लं पाहिजे याच्यापेक्षा किती खाल्लं पाहिजे आणि केव्हा खाल्लं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा सूर्य अगदी माथ्यावर असतो 12 वाजेला, तेव्हा पचन अग्नी आपला हा जास्त प्रदीप्त असतो आणि त्यावेळेस जर तुम्ही आहार म्हणजे जेवण केलं, ग्रहण केलं, तर ते खूप जास्त छान पचतं. सायंटिफिकली जे काही ऍसिड सिक्रेशन होतं ते 12 ते 1च्या दरम्यान. जेव्हा केव्हा बघा तुम्ही सकाळपासून काही खाऊ नका, तुम्हाला 12 ते 1च्या दरम्यान पोटातनं गुडगुड गुडगुड आवाज यायला लागतो. म्हणजे ते तुम्हाला संकेत असतात की आता भूक लागलेली आहे आणि आता अन्न ग्रहण केलं पाहिजे. म्हणजे ते ऍसिड सिक्रेट झालेलं असतं आणि ते आवाज करत असतं. आणि त्यावेळेस जर आपण अन्न ग्रहण केलं तर ते खूप जास्त छान पचतं, कारण की तेव्हा ते खूप जास्त स्ट्रॉंग असतं आणि हळूहळू मग ते माइल्ड होत जातं. त्याच्यानंतर जर आपण आहार ग्रहण केला मग तो नीट पचत नाही. नीट पचला नाही की मग त्याचं टॉक्सिन्समध्ये रूपांतरण होतं आणि मग व्याधी, हळूहळू मग व्याधी होतात. असं सडन संधिवात सुद्धा या कारणाने होऊ शकतं की तुम्ही जर वेळेवर आहार ग्रहण करत नसाल, शिळं खात असाल. आयुर्वेदात तर वर्जच आहे. म्हणजे हो, अन्न तयार केल्यानंतर 6 तासाच्या नंतर त्याच्यावर बुरशी यायला सुरुवात होते आणि आपण सकाळी 8 वाजेला तयार केलेला डब्बा 12-12:30 वाजेला किंवा 1-1:30 वाजेला तो ऑलरेडी दूषितच ते अन्न झालेलं असतं. त्यामुळे वेळ, निसर्ग नियमांचं म्हणूनच मी उल्लेख केला की वेळ पाळणं अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर सिस्टम तुम्ही समजून घ्या. सिस्टम तुम्ही समजून घेतली, त्याची कॅपॅसिटी किती आहे पोटाची ती समजून घेतली पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी आहार केला पाहिजे. ताजं अन्न तर अतिशय महत्वाचं आहे, ताजं आणि फ्रेश. त्याचबरोबर ते कसं आहे त्याला जर आपण पोटाला आपण एक सर्कल कन्सिडर केला तर 1/2 तुम्हाला सॉलिड इनटेक केला पाहिजे, 1/4 तुम्हाला लिक्विड इनटेक केला पाहिजे आणि 1/4 तुम्हाला एम्प्टी ठेवलं पाहिजे. थोडक्यात मिक्सर सारखं आपलं पोट काम करतं. आता मिक्सर तुम्ही गच्च भरून ठेवलं तर काय होईल, तुम्ही बटन दाबलं की ते ब्लास्ट होणार. तसंच आहे, पोटात तुम्ही अगदीच खूप दाबून दाबून ठेवलं मग ते ब्लास्ट होणार. मग त्याच्यातनं काही कधी कधी उलटीसारखं होतं, उलटी होतं वगैरे वगैरे, असं काहीही होऊ शकतं. म्हणून ते किती असलं पाहिजे, केव्हा खाल्लं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे आणि कसं असलं पाहिजे, कुठे पिकलेलं आहे हे समजून घेतलं पाहिजे, किंवा तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही. अन्न तारी अन्न मारी. अन्न जीवन देतं,
अन्न मृत्यू पण देतं. हे आपलं जे वाक्य आहे आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेलं किंवा आपल्या शास्त्रात सांगितलेलं हे तंतोतंत बरोबर आहे. म्हणजे अन्न जीवन देतं, अन्नच मृत्यू सुद्धा देतं. साधारण म्हणजे इथे योगाचं आता फॅड आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण प्रत्येक व्यक्ती आता म्हणजे त्याचीच हेक्टिक लाईफस्टाईल आहे, त्यामुळे प्रत्येकाला काही ना काहीतरी आजार आणि व्याधी जडलेले आहेत. त्याच्यामध्ये लहान मुलंही आता या क्रमामध्ये यायला लागले. लहान मुलांमध्ये देखील आता मधुमेह, डायबिटीस म्हणा, थायरॉइड वगैरे अशा समस्या दिसतात. तर लहान मुलांमध्ये सुद्धा योगा काम करतो. अगदी 100%. ऍक्च्युली वय वर्ष 10 पासून योग सुरू करू शकतो आपण ते 100 पर्यंत. आणि उलट त्यावेळेस तर आपण बॉडी एकदम फ्लेक्झिबल असते आणि त्यावेळेस तुम्ही कुठल्याही आसनांचा सराव जर करून घेतला तर त्याचे रिझल्ट जास्त छान येऊ शकतात. आणि 10 वर्ष हे म्हणजे कसं मुलाचं फुलतं तेव्हा ना. आणि त्यावेळेस जर तुम्ही त्याच्यावर योग संस्कार म्हणते मी, संस्कार ऍक्च्युली कृतीत होत असतात. म्हणजे आपली आई काय करते, आपले बाबा काय करतात हे मुलं बघतात. जर घरातले आई बाबा संस्कारित असतील, योग संस्कार त्यांच्यावर जर असेल तो मूल आपोआप योग संस्कार त्याच्यावर होऊ शकतो. आणि ह्या ज्या काही आता समस्या उद्भवत आहेत त्याचं कारण आय थिंक तेच असावं की आपली मधली पिढी जी की योगापासून लांब गेली आणि ज्यामुळे आत्ताच्या पिढीला तर माहितीच नाही योगशास्त्र. आणि त्यामुळे आपल्याला योगा डे वगैरे सेलिब्रेशन्स करावे लागतात जेणेकरून की मेसेज कन्वे होईल लोकांपर्यंत, योग निदान पोहोचेल तरी. आणि पोहोचला सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने आता प्रतिसाद मिळतो पण आहे, रिझल्ट्स पण चांगले मिळत आहेत. तर लहानपणापासूनच योग शिकवला पाहिजे. माझा स्वतःचा प्रोजेक्ट आहे यज्ञ म्हणून. ऍक्च्युली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा उद्देश माझा तोच होता. ज्यावेळेस माझं पंतप्रधान मोदींनी मुलाखत घेतली त्यावेळेस मी त्यांना हेच उत्तर दिलं होतं की भारत जर विश्वगुरू व्हावा असं वाटत असेल तर आपली येणारी पिढी ही शारीरिक आणि मानसिक रित्या सदृढ असणं अतिशय गरजेचं आहे आणि ते फक्त योग करू शकतं. आणि मी हा जो काही रेकॉर्ड केला आहे तो मुलांवर काम करण्यासाठी, यंगस्टारवर काम करण्यासाठी केलेला आहे. जोपर्यंत आपण चमत्कार दाखवत नाही तोपर्यंत नमस्कार होत नाही. 103 तास योगा करून चमत्कार दाखवला. त्यावेळेस मला आता सगळीकडनं आमंत्रण येऊन मी माझं अनुभव, हे शास्त्राचा जो काही अभ्यास आहे त्याचे परिणाम हे लोकांपर्यंत मी आता पोहोचवू शकते आहे. आणि ये फॉर योग, ये फॉर ज्ञान, योग और ज्ञान से पुरुषार्थ ह्या माझ्या यज्ञ प्रोजेक्टची टॅगलाईन आहे. आणि याची निर्मिती जी आहे ना पंतप्रधान मोदींच्या ऑफिसमध्ये 1 to 1 आमचं जेव्हा बोलणं सुरू होतं त्यातून झालेलं आहे. जे काही संवाद आमचे झाले, जे काही मी बडबड केली त्यांच्याशी की आपल्याला विश्वगुरू व्हायचं, तर त्याचा मी घरी येऊन अभ्यास करून त्याच्यावर पुस्तक लिहिलं. यज्ञ माझं पॉकेट बुक आहे, त्याचं प्रकाशन सुद्धा माननीय मोदी सरांनीच केलं. आणि आपल्याला आता त्याचं ॲप्लिकेशन पण मिळालेलं आहे. आपण शाळांमधून जवळजवळ 2-2.25 लाख विद्यार्थ्यांपर्यंत आतापर्यंत. हो, आता बऱ्याच शाळांमध्ये म्हणजे योगा शिकवलं. मी 2019-20 पासूनच सुरू केलं हे. आणि तेव्हापासून आपण चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आता काम सुरू आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठावर सुद्धा आहे मी त्यांची लेक्चर वगैरे नाही योग रिसोर्स पर्सन आहे मी डायरेक्ट त्यांची. तर जे पण कॉलेजचे विद्यार्थी आहेत 2nd इयर आणि 3rd इयरचे त्यांच्यासाठी आपण डायरेक्ट शिबिर घेतोय. 3 days 5 days शिबिर, रेसिडेन्शियल शिबिर. आणि यावर विद्यापीठ खूप चांगला खर्च करतो आहे. चांगले फॅसिलिटीज पण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. योगाचं प्रॉपर आपला जो ट्रॅडिशनल योग आहे त्याच्यावर तो संस्कार त्यांच्यावर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे विद्यापीठाच्या मार्फत. अतिशय उत्कृष्ट असा तो. आणि रिझल्ट्स पण खूप ऑसम आलेत. म्हणजे मुलांनी ज्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला तो खूपच छान, म्हणजे खूप चांगली गोष्ट, उत्कृष्ट. आणि ह्या आता परत ह्या वर्षी पुन्हा आता सुरू होईल ऑगस्ट पासून, म्हणजे नेक्स्ट मंथ पासून. खूप छान कॉलेजेस. आतापर्यंत आपण ज्या चर्चा करतोय त्याच्यामध्ये योग आणि आहार म्हणा, शरीरावरती त्याचे होणारे परिणाम याच्यावर बोलते. योग आणि मन यांचं देखील खूप म्हणजे असं काय म्हणतो त्याला, खूप असं गूढ असं एक त्याचं कनेक्शन आहे, गूढ असा एक सगळं संबंध आहे. अगदी जसं डिप्रेशनमध्ये तुम्हाला आधार देणाऱ्या गोळ्यांपेक्षा योग तुम्हाला खूप आधार देतो. बरोबर. तर त्यावर बद्दल तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं. अगदीच. मनावर काम करणारं शास्त्र योग आहे. आता मन आपल्याला शोधता येत नाही. माझं मन ह्या क्षणी कुठे कोणीच सांगू शकत नाही, मी पण सांगू शकत नाही. परंतु मनाचं आणि श्वासाचं काहीतरी नातं आहे. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याला अचानक भीती वाटली एखादी तर लागलीच आपल्याला धडधड व्हायला लागते. धडधड म्हणजे काय, मनात श्वास वाढायला लागतो वेगाने की त्याचं धडधडमध्ये रूपांतरण होतं. म्हणजे तुम्हाला असर झालाय मनावर, भीती वाटली मनाला, पण त्याचं रिफ्लेक्शन कुठे आलं, श्वासावर आलं. मग उलट अभ्यास करायचा.
मन बघता येत नाही ना, मग श्वासाला तुम्ही प्राणायामाच्या अभ्यासाने बघू शकता. श्वासाला बघण्याचा प्रयत्न करा. श्वासावर प्राणायाम जेव्हा कुंभक करतो आपण, होल्ड करतो श्वास, म्हणजे त्याला ते कुंभक अनुलोम म्हणतात. विलोम तेच का? नाही, अनुलोम विलोम हा एक प्रकार झाला. वेगवेगळे प्रकार आहेत. अष्टांग 8 पद्धती आहे श्वासाची. म्हणजे शीतली आहे, सितकारी आहे, भ्रामरी आहे, भस्रिका आहे, उज्जाई आहे, असे सूर्यभेदन, चंद्रभेदन असे वेगवेगळे प्रकार आहेत प्राणायामाचे. आणि ते वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी असर करतात. तर तो अजून डीप ते शास्त्र आहे. खचितच म्हणजे तो त्याच्यात प्रगल्भता असल्याशिवाय आपण त्याच्यावर जास्त हे नाही करू शकत. परंतु मनाचं आणि श्वासाचं नातं आहे. तुम्ही जर श्वासावर कंट्रोल करायला शिकलात प्राणायामाच्या माध्यमातून, हळूहळू मनावर आपोआप कंट्रोल होऊ शकतो. म्हणजे राग आला तरी पण योगाची मदत तुम्हाला होते. पॉज घेता येतो. योग तुम्हाला पॉज शिकवतो, थांबायला शिकवतो, नियंत्रण करायला शिकवतो. आणि मग नियंत्रणच आपला तोच लॅकून आहे की आपण नियंत्रण नाही करू. कोणी अरे म्हटलं की आपल्याला लागलीच कार्य म्हणायचं असतं, तर योग तिथे थांबवतो तुम्हाला की थोडा पॉज घेऊन का म्हण, की कार्य म्हणणं गरजेचं आहे का, हे पण विचार करायला लावतो योग आपल्याला. आणि हा अभ्यासाचा भाग आहे, तुम्हाला करायला लागते. एकच याच्यातला मायनस पॉईंट आहे योगशास्त्रातला की एक कृतीशास्त्र आहे. म्हणजे तुम्हाला कृती करायला लागते, तुम्हाला आसनं करायला लागतात, तुम्हाला श्वासावर अभ्यास करावा लागतो. ॲलोपॅथी टाईप तुम्ही गोळी घेतली आणि मग गोळी तसं असर करते, संपला आपलं, गोळी घेण्यापुरतं आपण मर्यादित आहोत. तसं योगशास्त्रात नाही. योगशास्त्रात नाहीये तसं रिझल्ट नाही. आणि मला स्वतःला त्यात थोडंसं झोकावं लागतं, तेव्हा त्याचे रिझल्ट मिळतात. योगाचे अनेक प्रकार आहेत. योगाचे प्रामुख्याने म्हणजे महिला ज्या असतात, महिलांचं मी स्पेशली बोलते की मेनोपॉजमध्ये महिलांना वेगवेगळ्या स्थितीतून बाहेर पडावं लागतं. त्याच्यामध्ये तुमचे हॉट फ्लॅशेस म्हणा, डिप्रेशन सारखी परिस्थिती असते, पुन्हा खूप ब्लिडिंग वगैरे, खूप ब्लिडिंगचा पण त्यांना त्रास होतो, मूड स्विंग्स होतात. बरोबर. तर अशा वेळी तिला समजून घेणारं फार कोणी नसतं. म्हणजे कळत नाही घरातल्यांना ही इतकी चिडचिड का करते आहे असं. तर त्यावर म्हणजे योगाच्या माध्यमातून आपण आपलं मेनोपॉजमधून आनंदाने कसं पार पडू शकतो. अगदी मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं तसंच, शेवटी मनावरच येतो आपण. मेनोपॉजचं एज जर आपण बघितलं तर साधारणतः 45 नंतर ते सुरू होतं. त्यावेळेस कसं असतं की मुलं मोठी झालेली असतात, बाहेर गेलेली असतात, थोडंसं आई थोडीशी एकटी पडलेली असते, आणि त्याच वेळेस ह्या सगळा काळ तोच काळ आहे. त्यामुळे ती मनाने अगोदरच खचलेली असते थोडी, आणि त्यात ह्याची भर येते की आता मोनोपॉज बद्दल थोडंसं निगेटिव्ह आपण विचार करायला लागतो की आता मग माझं स्त्रीत्व संपलं का. तसं काही नाही, तो एक आयुष्याचा भाग आहे. हे जर स्त्रियांनी समजून घेतलं आणि त्याला पॉझिटिव्हली जर स्वीकारून घेतलं, तर हे जे काही डिप्रेशनमध्ये जाणं किंवा बाकीचे काही त्रास होणं, यातनं ती स्वतःला वाचवू शकते. आणि म्हणून योग जर ती करत असेल तर ही ती खूप पॉझिटिव्हली स्वीकारू शकते आणि त्याच्यावरती मात करू शकते. मनाचा बॅलन्स ती साधू शकते, शरीराचा बॅलन्स ती साधू शकते, आणि मोनोपॉजमधून ती निघू शकते. त्यासाठी वेगवेगळे आसनं, वेगवेगळी प्राणायाम त्याला जोड देतात. अनुलोम विलोम जे आहे ते तुम्हाला मदत करू शकतो. भ्रामरी आहे जे तुम्हाला मदत करू शकतो. काही आसनं आहेत, उष्ट्रासन आहे, उष्ट्रासनासारखी काही आसनं आहेत व्यवस्थित तज्ज्ञाकडं. प्रत्येक व्यक्तीचं रिक्वायरमेंट वेगळं असतं. त्या रिक्वायरमेंटप्रमाणे आसनांचा अभ्यास जर केला, प्राणायामाचा अभ्यास जर केला, तर ती स्त्री ह्या अवस्थेतून सहज बाहेर निघू शकते. असं खूप छान. मॅम, हे झालं शरीर आणि मनाचं. असं योगा परदेशामध्ये खूप गाजतोय. म्हणजे परदेशी आता बरेच जण फॉरेनर ते योगा टीचर पण झालेले आहेत. असं झाले. भारतामध्ये आज योगाची काय परिस्थिती आहे? जिथे पिकतं तिथे विकत नाही म्हणतात तसं आहे. हा भारत आपल्या देशाचंच प्रॉडक्ट आहे, आणि आपलं दुर्भाग्य की आपण त्याला नीट त्याचा सेल करू शकलो नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतं, तुम्ही म्हणजे एवढा विश्वविक्रम केलेला आहे, तर तुम्हाला वाटतं की नाही आपल्याकडे योगावरती अजून काम करायला हवं? खूप जास्त काम करायला हवं. म्हणजे मी जेव्हा रेकॉर्ड करायचं ठरवलं ना, जेव्हा मी गिनीजची वेबसाईट चेक केली, तेव्हा त्या ठिकाणी भारतावर एकही योग या क्षेत्रातला रेकॉर्ड नव्हता. जेव्हा आपण म्हणतो की हे आमचं शास्त्र आहे, आम्ही याचं लिखाण आमच्या धर्तीवर झालेलं आहे, तर कुठेच आपल्या त्या ठिकाणी हे म्हणजे उल्लेख नव्हता. कॅनडाच्या एका महिलेने ॲस्मिन गॉ म्हणून, तिच्या नावावर 33 तासाचा रेकॉर्ड होता. आणि मग त्यावेळेस वाटलं जरा की नाही, अरे आपल्या देशाच्या नावावर पाहिजे हे आपण जेव्हा. आणि मग मी त्यावेळेस तो संकल्प केला की आपण हे मोडूया, आणि तो संकल्प सिद्धही झाला.
आणि 103 तासाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होऊन त्याची नोंदही झाली. तर थोडक्यात आपल्याकडे आणि म्हणजे आपलं जे ओरिजिनल शास्त्र आहे त्याचा प्रचार होईल. हॉट योगा, आता हॉट योगा हा संकल्पनाच नाही. हट योगा असू शकतो. हट योगा आहे. हट योगा असू शकतो, हॉट योगा असू शकत नाही, है ना. म्हणजे हे त्यांनी कन्वर्ट केलेलं. जसं योग हा शब्द आहे पण तो कन्वर्ट झाला योगा, YOGA योगा. ऍक्च्युली शब्द आहे योग. तर ह्यावर थोडंसं आपलंच म्हणजे भारतीयाचंच हे कर्तव्य आहे की आपणच आपल्या शास्त्राला व्यवस्थित एलॅबोरेट केलं पाहिजे. ओरिजिनल जे काही त्याचं स्वरूप आहे त्या स्वरूपातच त्याला, म्हणजे मला प्रज्ञा माझं नाव आहे तर मला प्रज्ञाच म्हटलं गेलं पाहिजे ना. मला विचित्र कुठल्या नावाने म्हटलेलं कसं चालेल? तसंच आहे, हे माझं शास्त्र आहे तर हे माझ्या पद्धतीनेच शिकवलं गेलं पाहिजे. ट्रॅडिशनल जी काही ओरिजिनल जी काही पद्धत आहे त्याच पद्धतीने. ऍक्च्युली आमची टॅगलाईनच आहे म्हणजे माझी, आय वॉन्ट टू क्रिएट हॉलिस्टिक, हॅपी अँड हेल्दी जनरेशन फॉर द नेशन बिल्डिंग. म्हणजे हॉलिस्टिक म्हणजे आपलं पवित्र जे काही शास्त्र आहे तेच, त्यालाच आणि तसंच आम्ही काम करतो आहोत. माझ्याबरोबर जवळजवळ 2,500-3 हजार सिनियर सिटीजन सुद्धा याच्यात काम करतात. खूप चांगलं. ऑनलाईन पण योगा शिकवतात? ऑनलाईन माझं US मध्ये, कोविडमध्ये तर खूप जास्त चांगलं, UK मध्ये, कतारमध्ये, नंतर कझाकिस्तानात तर माझ्या नावाचं प्रज्ञा नावाने योग इन्स्टिट्यूट पण आहे. अरे वा, ग्रेट. खूप छान. मॅम, तुम्ही प्रत्येक पेशंट बरोबर पण डील केलेले, तुमच्याकडे असे बरेच जण येतात. असे डिप्रेशन मधून बाहेर येताना योगाच्या माध्यमाने एखाद्याला मदत झालेली आहे का? काही तुमच्याकडे काही अशा उदाहरण? खूप छान प्रश्न केला मॅडम तुम्ही. कोविडमध्ये अतिशय भयावह अशी परिस्थिती होती. बरेच मुलं, म्हणजे माझ्याकडे जवळजवळ 23 पासून 31-32 पर्यंतचा वयोगट प्रचंड डिप्रेशनमध्ये. काहींचं एज्युकेशन कम्प्लीट झालेलं होतं परंतु जॉबलेस नाही, काहींची लग्न ठरलेली होती परंतु भेटता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. तर त्यामुळे जाणून घेणं हा पण एक समस्या होती. त्यामुळे काहींचं त्याच्यात ब्रेकअप पण झाले. त्याच्यामुळे असे वेगवेगळ्या कारणामुळे डिप्रेशनमध्ये गेलेले मुलं मुलींना मी हँडल केलेलं आहे. आणि फक्त योग, विदाऊट एनी मेडिसिन. म्हणजे मनावर कशा पद्धतीने कंट्रोल आपण मिळवू शकतो हे प्राणायामाच्या माध्यमातून, प्रत्याहाराच्या माध्यमातून आपण त्यांना शिकवलं, टीच केलं. आणि आसनांच्या माध्यमातून आपण त्यांना शारीरिक फिटनेस किती महत्त्वाचं आहे. आणि त्यात गुरु आणि शिष्य हे बाउंडिंग त्यांच्या त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. जिथे की ते एक रिलेशन जेव्हा बाउंड होतं तेव्हा समोरची व्यक्ती जी आहे ती ओपन अप होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जोपर्यंत कोणी बोलायला नाही तोपर्यंत मन घुसमटतं मन आतल्यात आणि मग ते डिप्रेशनच्या अवस्थेत जातं. तर ही घुसमट जर टाळायची असेल तर कम्युनिकेशन म्हणजे तुमचं स्वरयंत्र हे परफेक्ट असलं पाहिजे. आणि स्वरयंत्रावर काम करण्यासाठी मग आपण भ्रामरी, उज्जाई या प्राणायामांचा उपयोग करतो की जेणेकरून तुमची कमांड होऊ शकेल. तुम्ही जसं अन्न ग्रहण केल्यानंतर ते त्याचं काम करतंय ना, पचतं ते बाकीच्या विटॅमिन्समध्ये, मिनरल्समध्ये, तसं त्याचं रूपांतरण. तसंच हे तुम्ही अभ्यास केला योगशास्त्राचा तो आपलं काम करतो. म्हणजे तुम्ही जर प्राणायामाचा, विशिष्ट प्राणायामांचा अभ्यास केला. पण डिप्रेशनमध्ये असणारे व्यक्ती असेल किंवा मनाने कमलेली, उदास, नैराश्य आलं असेल त्या व्यक्तीला, तर तुम्ही असे थोडक्यात सांगू शकता जशी कुठली आसनं की ज्याच्यामुळे तुम्हाला डिप्रेशन मधून बाहेर येता येईल? सगळ्यात महत्वाचं ना तुमचं विशुद्धी चक्र स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. आणि ते एक म्हणजे रिलेशन बाउंड करणं हा जास्त बोलणं. योग आसन हा माध्यम आहे बाउंडिंगचं, पण प्राणायाम हे तिथे काम करतं. आणि मग त्यातून जो काही संवाद निघतो त्यातून तिच्या मनातली जी काही घुसमट ती बाहेर निघते, त्याच्या मनातली घुसमट ती बाहेर निघते, त्यावर मग नंतर काम करायला लागतं. आणि मग अशा पद्धतीने विनाऔषधी आपण म्हणजे अक्षरशः आत्महत्या म्हणजे आता जर मी पोहोचले नसते तर 15 मिनिटांनी कदाचित त्या मुलाने आत्महत्या केली असती. अशी सुद्धा उदाहरणं आहेत. कसं तुम्ही केलं म्हणजे त्याचं माइंड कसं डायव्हर्ट? त्याचं माइंड तेच त्याच्याशी संवाद साधून, त्याच्याशी रिलेशन बाउंड करून. म्हणजे एका मुलाबरोबर मी पहिल्याच दिवशी 6.5 तास थांबले होते. 6.5 तासानंतर त्याने माझ्याशी पहिला संवाद सुरुवात केली. म्हणजे एवढं पेशन्स आपल्याला पण ठेवायला लागतात. आणि हे पेशन्स योग शिकवतात. हे थोड्या वेळापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं. आणि मग ते एक स्किल्ड आहे की त्याच्याकडनं त्याच्याशी त्याचे प्रॉब्लेम समजून घेऊन आणि मग त्याच्यावर आपण नंतर योगच्या माध्यमातून वेगवेगळ्या आसनांची. मूवमेंट कशी होती तुमच्यासाठी?
टेरिफिक होतं मॅम, म्हणजे वाईट पण वाटायचं ते बघून, कारण आपल्यामुळे एक जीव वाचला ह्याचा आनंद आजही नजरेने किंवा ज्या भाव ठेवून आपल्याशी बोलतात ना, तो आनंद म्हणजे त्याचं आपण मूल्य वर्णन करू शकत नाही आणि मूल्यमापन पण करू शकत नाही. अतिशय सुंदर. आणि म्हणूनच म्हणजे सारखं आय एम ऑल्सो सिंगल पॅरेंट, आणि मी सुद्धा अशा पण मी योगशास्त्र वर्ष 10 पासून योगशास्त्रात. मी आता तुम्हाला तोच प्रश्न विचारते की तुम्ही देखील एका आघातामधून बाहेर आला आणि त्याच्यासाठी तुम्ही देखील योगाचेच माध्यम निवडलं होतं, तर त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल? म्हणजे तुमचं ड्रास्टिक म्हणजे लाईफ पूर्ण चेंज झालं त्याच्यामुळे. अगदी, म्हणजे म्हणून मी जास्त स्ट्रॉंगली यावर भाष्य करू शकते, कारण मी ते अनुभवलंय, त्याची अनुभूती मला आलेली आहे. आणि माझा एकच गॉडफादर फक्त योग, आणि योग या एका गॉडफादरनेच मला आज इंटरनॅशनल सेलिब्रिटी पर्यंत, म्हणजे एक काळ असा होता की आय एम अ सिंगल पॅरेंट आणि एखादी चांगल्या घराण्यातली सून किंवा मुलगी घराच्या बाहेर निघते तर लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे मी जेव्हा घरातून बाहेर निघायचे, काही लोक माझ्याकडे पाहून थंकायचे सुद्धा, परंतु योगशास्त्राचा अभ्यास मी करत असल्यामुळे मी त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, किंवा मी तिथे चिडले पण नाही किंवा त्यांना प्रतिक्रिया पण दिली नाही. त्यावेळेस माझं टार्गेट होतं माझ्या मुलांना सांभाळणं, त्यांच्यासाठी मला पैसे कमवणं हे क्रमप्राप्त होतं. कारण आपण जरी म्हणत असलो की पैसा सेकंडरी, तर माझ्या दृष्टीने मी तो अनुभवलाय की पैसा हा प्रायोरिटी आहे आणि तो मिळवावाच लागतो ना. तर ते जे काही मला बळ मिळालं ना, ते आणि ते जे काही माझ्यावर संयम, त्यावेळेस मी यंग होते, परंतु मी माझं कुठली पण उंबरठा मी क्रॉस केला नाही. हे सगळं जे काही मला थांबवून ठेवलं किंवा माझं माइंड बॅलन्स ठेवला, ते फक्त आणि फक्त योगशास्त्राने. अदरवाईज मी भरकटू शकत होते, अदरवाईज मी काही पण माझ्याकडनं घडून पण डिप्रेशनमध्ये जाऊ शकत होते. मला तर एका वृत्तपत्राने त्यावेळेस मुलाखतीत विचारलं पण की तुमचं आम्ही मॅडम स्टोरी वाचलं आणि आम्हाला प्रश्न पडला की एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्हाला आत्महत्या करावीशी वाटली. म्हणजे असं सिच्युएशन होती की होऊ शकत होतं, पण झालं नाही. ऑल क्रेडिट गोज टू योग. संपूर्ण क्रेडिट हे योगाला जातं. आणि त्यामुळेच मला सारखं जेव्हा केव्हा मी 2012-13 मध्ये फिजिकल हेल्थ माझं डॅमेज झालं होतं आणि त्यातनं मी बाहेर निघाले फक्त योगशास्त्रामुळे. आणि मग त्यानंतर मात्र मी योग ह्या एका विषयावरच काम केलं. योगाने तुम्हाला एकदम स्ट्रॉंग वुमन, खूप स्ट्रॉंग मेंटली फिजिकली तुम्ही आज खूप स्ट्रॉंग आहात. तुम्ही हजारो म्हणजे व्यक्तींना, हजारो लोकांना तुम्ही मार्गदर्शन करत आहात. स्ट्रॉंग झाले आणि रिस्पेक्ट योगाने मला रिस्पेक्ट, स्वतःची ओळख पण स्वतःची ओळख करून दिली. आज समाजात बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदलला फक्त आणि फक्त योगमुळे. तर दॅट्स ग्रेट. मॅम, जाता जाता एक आपण बोलताना तुम्ही सांगितलं की तुम्ही मोदींबरोबर बोललात, त्यांच्यावर संवाद साधला, गप्पा मारलात. तुम्ही पंतप्रधान मोदी आहेत, त्यांच्यासमोर बसून बोलणं हा प्रत्येकासाठी म्हणजे एक ती पर्वणी आहे. कसा होता अनुभव? अतिशय सुंदर. म्हणजे आपण जे टीव्ही चॅनलवर बघतो मोदी आणि प्रत्यक्षातले मोदी, तफावत जमीन आसमान. ते पण योगाचे अभ्यासकच आहेत. आणि त्यांनी म्हणजे एखादी मोठा भाऊ आपल्या लहान बहीण एखादं पुरस्कार घेऊन आल्यानंतर कसं असतं ना, कौतुक करतात, तसं सेम वातावरण आमचं. आणि त्यांनी फक्त मी आणि ते आम्ही दोघंच. त्यांनी त्यांचा पीए पण त्या ठिकाणी कॅबिन मध्ये नव्हता, त्यांचा बॉडीगार्ड पण त्या ठिकाणी कॅबिन मध्ये. काय विचारलं त्यांनी तुम्हाला? त्यांनी मला ऍक्च्युली माझं माहेर गुजरातचं आहे, अहमदाबादचं, तर ते पण गुजरातचं. आमचं पूर्ण संवाद गुजरातीतून झाला. आणि त्यांनी मला विचारलं की आवा गांडा वेडा केम करे की 103 कलाक कोई योगा करे. वेड्यासारखं काय असं वेडेपणा कोणी करतं का? 103 तास कोणी योगा करतं का? मी म्हटलं हो, मी केला आणि मी तो तुमच्यासाठी केला. असं त्यांना मी डायरेक्ट, म्हणजे ते कुठून आलं मला ते बळ आय डोंट नो, की आपल्यासमोर प्राईम मिनिस्टर बसलेले नाही, आपण असं एकदम असं की तुमच्यासाठी. तुम्ही म्हणतात ना भारत भाषणात ना की भारत विश्वगुरु झाला पाहिजे, कसा होईल? आता क्रॉस क्वेश्चन मी त्यांना केला, कसा होईल? येणारी पिढी ही जर सक्षम असेल शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, कारण कॉम्पिटिशन किती आहे, मन स्ट्रॉंग असणं अतिशय महत्वाचं आहे आणि ते फक्त योग करू शकते. आणि मला फक्त मुलांवर काम करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग ते म्हटले मला की तू आम्हाला जॉईन होऊन जा आयुष मिनिस्ट्रीला. आणि त्याच्यानंतर झालं मी आयुष, मला ॲप्लिकेशन पण मिळालं यज्ञचं. आणि त्यावेळेस श्रीपाद नाईक होते आयुष सेंट्रल गव्हर्नमेंटला. खूप छान त्यांनी सहकार्य केलं. आजही तुम्ही त्यांच्यावर काम करता? हो, आजही मी त्यांच्याबरोबर. यज्ञ प्रकल्प माझा ऑल ओव्हर ऍक्च्युली भारतभर मला न्यायचा आहे, परंतु आपण आता महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने आपलं सुरू आहे. म्हणजे जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, कल्याण, ठाणे,
वेगवेगळ्या ठिकाणी आपण इचलकरंजी, कोल्हापूर, प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मोठा कॅनव्हास आहे ऍक्च्युली, आणि माझा देशच फार मोठा कॅनव्हास आहे. खूप छान. म्हणजे आपलं मन बळकट तर शरीर बळकट, आणि त्याच्यासाठी योगाची साथ. अगदी अगदी खूप छान. मला वाटतं आमचा आजचा संवाद सगळ्या जणींनाच आवडला असेल, आणि यातून नक्कीच प्रत्येकीने काही ना काहीतरी शिकलं असेल. असं याच अपेक्षेसह मी आता प्रज्ञा मॅमचा निरोप घेते. मॅम, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅम, तुम्ही बोलवल्याबद्दल.